नमस्कार, DS मराठी न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या ठळक बातम्या। बेळगाव हिवाळी अधिवेशनात उद्या शेतकऱ्यांचा विराट मोर्चा, उसाला अनुदान 7/12 कोरा आदी मागण्या। सोयाबीनच्या दरात तेजी, प्रति क्विंटल 4500 रुपये। वाढत्या मागणीचा परिणाम, हमी भावाचा टप्पा ओलांडणार का? नगरच्या नेप्ती उपबाजारात कांद्याने मारली उसळी, लाल कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपयापर्यंतचा भाव। फेब्रुवारीतील ग्रामपंचायत निवडणुका दसरा दिवाळीपर्यंत लांबण्याची शक्यता, सरपंच पदासाठी मोर्चे बांधणी सुरू। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये 56 वसतिगृहे, उर्वरित जिल्ह्यांत जागा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी कल्याण मंत्र्यांचे कौतुक, 10-12 वर्ष अडकलेला प्रश्न मार्गी लावला। ऊसतोड मजुरांनो, आरोग्य कार्ड दाखवा आणि उपचार मिळवा। राज्याला भरली हुडहुडी, गारठा आणखीन वाढणार। व्होट चोरी हे सर्वात मोठे राष्ट्रविरोधी कृत्य, राहुल। निवडणूक सुधारणांवर चर्चा तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई, निवडणूक आयुक्तांची निवड पारदर्शी हवी। सोयाबीन खरेदी केंद्रावर जादा उत्पादन ग्राह्य, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। कृषी विभागाने दिले निर्देश, शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर मर्यादेपेक्षा सोयाबीन विकता येईना। भारतीय तांदळावर आणखी टॅरिफ, भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत डंप करू नये, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। धान्य राशीसारखी आमदारांकडे नोटांची बंडले, अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओने राजकीय वातावरण तापले। कॉन्ट्रॅक्टरचे बिल द्यायला पैसे नाहीत, मग आमदारांकडे नोटांचे ढीग कसे? गारगाईच्या बांधकामाला 10 वर्षांनी मिळाला मुहूर्त, मुंबईकरांना जलदिलासा। पाणीसाठ्यात रोज 440 दशलक्ष लिटर वाढ होणार, पालिकेच्या अंतर्गत निधीतून होणार खर्च। निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच तारखेला पैसे येतील, मुख्यमंत्री। महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची संसदेत ग्वाही। जिल्ह्यातील 319 गावांमध्ये पोकरा योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात, समूह सहाय्यकांची नियुक्ती, वैयक्तिक लाभासह समूहांसाठी करू शकतात अर्ज। रोजच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।